नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत चले जाओ चळवळ, जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आयोगाने वारंवार याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। मग चले जाओ चळवळीची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला दुसरं महायुद्ध याच्या बाबतीत सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो की दुसरं महायुद्ध हे केव्हा सुरू झालं, किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान प्रांतिक सरकारने राजीनामे द्यायला सांगितली ही केव्हा राजीनामे दिली, त्याची तारीख वगैरे विचारली जाऊ शकते। बर, पुढे जातो, ऑगस्ट घोषणा झालेली आहे, त्या ऑगस्ट घोषणेच्या बाबतीमध्ये आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो। इव्हन एवढंच नाही, ऑगस्ट घोषणा फेटाळून शेवटी आपण वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केलो। मग ती वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केली, कोणत्या तारखेला सुरू केली? मग वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण, तिसरे कोण, चौथे कोण, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो। इव्हन एवढंच नाही, पुढे आपण पाहतोय हीच चले जाओची पार्श्वभूमी पाहत असताना क्रिप्स मिशन भारतात आलं होतं शिष्टाई घडवून आणण्यासाठी। मग तो क्रिप्स कोणत्या पक्षाचा नेता होता, मग भारतात तो कधी आला, त्याची डेट, तो भारतामध्ये येऊन आपला अहवाल कधी सादर करतोय त्याची सुद्धा तारीख, आणि त्यांनी जो काही अहवाल या ठिकाणी मांडला त्या अहवालातल्या तरतुदी बाबतीत सुद्धा प्रश्न पडू शकतो। आणि मग पुढे आपण जातो चले जाओ चळवळीकडे। मग चले जाओ चळवळ ही केव्हा सुरू झाली, किंवा चले जाओ चळवळीचा ठराव ही कुठल्या अधिवेशनामध्ये मांडला आणि तो केव्हा पारित करण्यात आला। आणि चले जाओ चळवळीच्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हणलं, छोडो भारत हा नारा कोण दिला, किंवा करेंगे या मरेंगे या बाबतीमध्ये गांधीजींनी काय सांगितलं, ह्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पाहत राहा हा व्हिडिओ, कारण या प्रश्नांची उत्तरं ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे, कारण हा व्हिडिओ बनवत असताना अनेक गोष्टींचा मला सपोर्ट झाला, कारण मी ज्या वेळेस मी सेटनेटची तयारी करत होतो त्यावेळेस अनेक संदर्भ मला चले जाओ चळवळीच्या बाबतीमध्ये पुस्तकं चालत असताना मिळालेली आहेत, आणि तेच साधनांच्या माध्यमातून किंवा त्याच माहितीच्या आधारे आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर येत आहे। पाहत राहा आणि आपल्या प्रश्नांची उकल करा। नमस्कार, कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक भाऊसाहेब पुरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासामधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक, ज्या घटकावर आयोगानं वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, तो घटक पाहणार आहोत। मग तो घटक म्हणजे कुठला, तर चले जाओ चळवळ, किंवा त्याला आपण 1942 ची ऑगस्ट क्रांती असंही म्हणतो, किंवा भारत छोडो आंदोलन असं सुद्धा या ठिकाणी आपण संबोधतो। मग या चले जाओ चळवळीच्या बाबतीमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहणार आहोत। आणि ही चळवळ भारताच्या इतिहासातली एक अशी चळवळ आहे, या चळवळीमुळे आपल्या स्वातंत्र्याचा जो पाया आहे किंवा स्वातंत्र्याची पायाभरणी जी आहे ती या चळवळीमुळे झालेली आपल्याला पाहायला भेटते। आणि ब्रिटिश सरकार सुद्धा भारतातलं या चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर हादरून गेलेलं आपल्याला पाहायला दिसून येतं पहा। त्यामुळे या चळवळीकडे एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनातून बघणं अत्यंत गरजेचं आहे। मग चले जाओची चळवळ ही नेमकी कशा स्वरूपाची होती, ही चळवळ नेमकी कुठे सुरू झाली, भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी ही चळवळ राबवली गेली, महाराष्ट्रात ही चळवळ कोणत्या कोणत्या ठिकाणी राबवली गेली, ह्या चळवळीचं महत्व काय, या चळवळीला अपयश का आलं, आणि या चळवळीविषयी अनेक राजकीय नेत्यांनी मांडलेली मतं किंवा या चळवळीचं केलेलं वर्णन या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे। हरकत नाही, तर आपण या चले जाओ चळवळीकडे थोडंसं एक गांभीर्यपूर्ण बघणं गरजेचं ठरतं पहा। मग चले जाओ चळवळ ही नेमकी कशी सुरू झाली याच्याकडे पाहत असताना आपल्याला थोडंसं पार्श्वभूमीकडे जावं लागतं। चले जाओ चळवळीची पार्श्वभूमी ही दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये असलेली आपल्याला पाहायला भेटते पहा। 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसरं जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली। 1 सप्टेंबर 1939 ला बघा, इथं तुम्हाला नमूद केलेलं आहे, दुसरे जागतिक महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 ला सुरू झालं। आणि हे दुसरं महायुद्ध कोणामध्ये होतं, इंग्लंड विरुद्ध जर्मनी। इंग्लंड हे लोकशाही राष्ट्र आणि जर्मनी जर बघितलं तर हिटलरच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय लढणारे एक हुकुमशाही राष्ट्र, साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा पुरस्कार करणारं राष्ट्र, या दोन राष्ट्रांमध्ये आपण पाहतोय दुसरं महायुद्धाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात जर्मनीने केली, जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं। दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि त्याचा परिणाम आपल्या भारतामध्ये सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो पहा।
तो कशा पद्धतीने झाला हे आपल्याला पाहायचंच आहे. 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस भारतामध्ये व्हाईसरॉय होता लॉर्ड लिनलिथगो. या लॉर्ड लिनलिथगोनं लगेचच 3 सप्टेंबर 1939 रोजी भारतीय नेत्यांना, राष्ट्रीय काँग्रेसला, इव्हन भारतामध्ये 1937च्या प्रांतिक निवडणुकानुसार स्थापन झालेल्या प्रांतिक सरकारांना सुद्धा विचारात न घेता या लिनलिथगोनं घोषणा करून टाकली की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने लढेल. आता ही घोषणा भारतीयांना क्लेशदायक ठरणारी होती. या घोषणेमुळे संबंध भारतामध्ये असंतोषाचं रान पेटलं. सर्वत्र असंतोष माजलेला आपल्याला पाहायला भेटतो या घोषणेमुळे. आणि लॉर्ड लिनलिथगोची ही घोषणा होताच आपण पाहतो राष्ट्रीय काँग्रेस अस्वस्थ झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि त्याला अनुसरूनच मग आपण पाहतो 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 1939 दरम्यान, बघा 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 1939 दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीचं किंवा वर्किंग कमिटीचं अधिवेशन आपण पाहतोय वर्धा या ठिकाणी भरलं. कधी? बघा 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 1939 रोजी वर्धा येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक ही भरली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि विशेष म्हणजे काय या बैठकीचं? या बैठकीला राष्ट्रीय काँग्रेसमधले समाजवादी विचारांची नेते, बघा कोण? सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव या लोकांना सुद्धा निमंत्रित केलं होतं. आता हे समाजवादी विचारांचे नेते आहेत. राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गतच 1934 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती. बघा जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, मेनू मसानी या लोकांना समाजवादी पक्षाचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये अनेक नेते आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, बघा युसुफ मेहराली, नागर गोरे यासारखी समाजवादी विचारांची तरुण नेते सुद्धा आपण पाहतो या समाजवादी पक्षामध्ये होते. आणि त्या समाजवादी विचारांच्या नेत्यांना सुद्धा वर्धा इथं 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 1939 दरम्यान भरलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये बोलावलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग आपण पाहतोय हे कशासाठी बोलावलं की बाबा ब्रिटिश सरकारनं दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये भारताला विनाकारण ओढलेलं दिसतं. त्यामुळं या ठिकाणी त्याच्यावर विचार मंथन करण्यासाठी आणि पुढची पावलं काय उचलली पाहिजेत आपण याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण पाहतो समाजवादी विचारांच्या नेत्यांना सुद्धा या ठिकाणी या वर्ध्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पाचारण केलं आपल्याला पाहायला भेटतं. मग शेवटी आपण पाहतोय या वर्धा बैठकीमध्ये समाजवादी विचारांची नेते सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये मतभिन्नता निर्माण झाली. आता मतभिन्नता काय निर्माण झाली? गांधीजींचं या ठिकाणी म्हणणं असं येऊ लागलं की आपण इंग्लंड सारख्या लोकशाही राष्ट्राच्या युद्ध प्रयत्नांना आपण काय करावं? सहकार्य करावं. परंतु समाजवादी विचारांची लोक मात्र या बैठकीमध्ये काय म्हणू लागली की हीच खरी संधी आहे दुसऱ्या महायुद्धाची, जेणेकरून इंग्रजांना, ब्रिटिशांना आपण भारतातून पळवून लावू शकतो. भारतामध्ये आपण चळवळ सुरू करणे आणि इंग्रजांना पळवून लावणे ही एक योग्य संधी आहे. परंतु महात्मा गांधीजींना समाजवादी विचारांच्या लोकांचं हे म्हणणं पटलं नाही. त्यामुळे आपण पाहतोय या बैठकीत असा कुठलाच निर्णय झालेला आपल्याला दिसून येत नाही. शेवटी आपण पाहतो 9 ऑक्टोबर 1939 रोजी काँग्रेसच्या महासमितीचं एक खास अधिवेशन भरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. हे सुद्धा कुठे? वर्ध्यालाच. बघा मग यामध्ये आपण पाहतो काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनं ठरवलं की ब्रिटिशांनी जी काही युद्ध सुरू केलेलं आहे त्या युद्धाचा हेतू काय आहे. बघा या 9 ऑक्टोबर 1939 रोजी काँग्रेसच्या समितीमध्ये एक ठराव पारित करण्यात आला. ब्रिटिश सरकारकडे मागणी करण्यात आली आणि काय मागणी होती मग ती की बाबा ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धाचा हेतू काय आहे हा स्पष्ट करावा. पहिला मुद्दा नमूद केला. दुसरा मुद्दा काय होता? बघा युद्धानंतर शांततेचं स्वरूप ब्रिटिशांनी जाहीर करावं. तिसरा मुद्दा काय होता? बघा तिसरा मुद्दा या ठिकाणी सांगितलं की युद्धानंतर भारत एक स्वतंत्र राष्ट्र असेल असं ब्रिटिशांनी जाहीर करावं. अशा प्रकारच्या मागण्या 9 ऑक्टोबर 1939 रोजी काँग्रेस समितीच्या खास अधिवेशनामध्ये पारित केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आणि ब्रिटिश सरकारकडे त्या समोर ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. मग पुढे आपण पाहतो आता भारतामध्ये सुरू असलेला राजकीय पेच प्रसंग. एकीकडे इंग्लंड जर्मनी सोबत लढतंय
दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रज अडकलेले आहेत आणि भारतात ही राजकीय परिस्थिती पेचप्रसंगाची निर्माण झाली. मग भारतातला राजकीय पेचप्रसंग कमी करून किंवा कमी व्हावा आणि भारताचा सपोर्ट दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडला मिळावा याच्यासाठी मग आपण पाहतोय लॉर्ड लिनलिथगोनं 17 ऑक्टोबर 1939 रोजी भारत विषयक धोरण जाहीर केलं. 17 ऑक्टोबर 1939 रोजी लॉर्ड लिनलिथगोनं भारत विषयक धोरण जाहीर केलं आणि या धोरणानुसार सांगितलं की बाबा 1935चा जो काही कायदा आहे त्या कायद्यामध्ये आम्ही बदल करू. 1935च्या कायद्यामध्ये आपण बदल करू आणि भारतीयांना ज्या ज्या प्रकारच्या सुविधा हव्या आहेत त्या त्या पद्धतीच्या सुविधा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया. अशा प्रकारची या ठिकाणी या धोरणामध्ये चर्चा केलेली आपल्याला पाहायला भेटते. परंतु लॉर्ड लिनलिथगोचं हे धोरण मात्र राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना आवडलं नाही. गांधीजींनी या धोरणाविषयी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसनं ब्रिटिश सरकारला भाकरी मागितली परंतु ब्रिटिश सरकारनं मात्र काँग्रेसच्या पदरात धोंडा टाकला. बघा गांधीजींनी या भारत विषयक धोरणाविषयी शब्द काढले. काय म्हणले बघा गांधीजी, टीका केली याच्यावर, या धोरणावर. काँग्रेसनं भाकरी मागितली पण ब्रिटिशांनी मात्र धोंडा दिला. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी गांधीजींनी भारत विषयक धोरणाचं केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे आपण जातो थोडस. बघा इंग्रज सरकारच्या या धोरणामुळेच शेवटी राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं, 23 ऑक्टोबर 1939 रोजी, तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 23 ऑक्टोबर 1939 रोजी राष्ट्रीय काँग्रेसनं प्रांतिक सरकारांना राजीनामा देण्यास सांगितलं. 1937च्या प्रांतिक निवडणुकानुसार जर बघितलं तर 5 प्रांतांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार आणि 3 प्रांतांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस हा मोठा पक्ष होता, संमिश्र स्वरूपाचं सरकार होतं. म्हणजेच एकूण 11 प्रांतापैकी 8 प्रांतात राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सरकारांना राष्ट्रीय काँग्रेसनं राजीनामा देण्यास सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याला अनुसरूनच मग आपण पाहतोय 15 नोव्हेंबर 1939 रोजी, 15 नोव्हेंबर 1939 रोजी प्रांतिक सरकारांनी आपले राजीनामे देऊन टाकले. बघ इंग्रज सरकारच्या या धोरणामुळे प्रांतिक सरकारांनी आपले राजीनामे दिले आणि राजीनामे दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ही खुशी ब्रिटिशांना होण्याऐवजी भारतातल्याच काही पक्षांना झालेली आपल्याला दिसून येते. 22 डिसेंबर 1939 हा दिवस आपण पाहतोय. मुस्लिम लीगनं मुक्ती दिन, आभार दिन साजरा केला. E.V. रामास्वामी अय्यर यांनी सुद्धा मुक्ती दिन, आभार दिन साजरा केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात बघा. आणि या घडामोडीतूनच आपण पाहतोय का चले जावच्या चळवळीची एक पूरक पार्श्वभूमी तयार होताना आपल्याला दिसून येते. लागलीच पुढे जातो. 1940 बघा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन रामगडला भरलं. रामगड शोले मधलं रामगड नाही, बिहार मधलं रामगड. बघा 1940 ला रामगडला अधिवेशन भरलं. राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. आणि या अधिवेशनात ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांशी असहकार राष्ट्रीय काँग्रेस सुरूच ठेवेल. या अधिवेशनामध्ये, रामगडच्या अधिवेशनामध्ये काय ठराव पारित केला की ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांशी काँग्रेसचा असहकार सुरूच राहील आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधात पुन्हा एकदा सविनय कायदेभंगाची चळवळ आम्ही सुरू करू. अशा प्रकारचा ठराव रामगडच्या अधिवेशनामध्ये मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याला अनुसरूनच मग आपण पाहतो बघा ही चले जावची चळवळ आणखीन थोडी सुरू होण्यासाठी मजबूत पार्श्वभूमी ही निर्माण होताना आपल्याला. याच दरम्यान 22 मार्च ते 24 मार्च 1940 रोजी बघा 22 मार्च ते 24 मार्च 1940 रोजी मुस्लिम लीगचे 27वे अधिवेशन भरले. आणि या अधिवेशनामध्ये आपण पाहतो मुस्लिम लीगनं सुद्धा ब्रिटिश सरकारकडे द्विराष्ट्राच्या सिद्धांताची मागणी केली. आम्हाला मुस्लिम बहुसंख्याक प्रांतांचं मिळून एक राष्ट्र हवंय अशा प्रकारची मागणी मुस्लिम लीगच्या 27व्या अधिवेशनामध्ये
ही केली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि याच अधिवेशनामध्ये आपण पाहतोय नाऊ अँड नेव्हर या पुस्तकामध्ये रहमत अली चौधरी नावाच्या केम्ब्रिज विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पाकिस्तान या शब्दाची उत्पत्ती केलेली आपल्याला पाहायला भेटते, निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. हरकत नाही. ही भारतातली राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस चिघळू लागल्यानंतर मात्र इंग्रजांना, भारतातील ब्रिटिश सरकारला हे वारंवार जाणू लागलं की इंग्लंड ऑलरेडी दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी विरुद्ध लढत आहे आणि त्यासाठी नितांत गरज आहे ती पैशाची, मनुष्यबळाची, शस्त्रास्त्राची. आणि भारत हा इंग्लंडचा एक प्रमुख वसाहत असणारा देश आणि याच प्रमुख वसाहत असणाऱ्या देशाकडून जर सहकार्य नाही मिळालं तर इंग्लंडचं मात्र या ठिकाणी आपण पाहतो ही मोठ्या प्रमाणावर हानी होणार असलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं भारतीयांचं जनमत भारतीय काँग्रेसला किंवा भारतीय नेत्यांना दुसऱ्या महायुद्धासाठी पाठिंबा मिळावा याच्यासाठी आपण पाहतो इंग्रज सरकारनं काय केलं. इंग्रज सरकारनं तात्काळ भारतामध्ये 1 ऑगस्ट घोषणा जाहीर केलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या इतिहासामध्ये 2 ऑगस्ट घोषणा आहेत. एक 1 ऑगस्ट घोषणा कधी, एक आपण पाहतो 20 ऑगस्ट 1917 पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये झालेली ऑगस्ट घोषणा आणि दुसरी ऑगस्ट घोषणा म्हणजे कोणती तर दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये झालेली ती म्हणजे 8 ऑगस्ट 1940 रोजी. याला ऑगस्ट ऑफर सुद्धा म्हणून ओळखलं जातं. कारण भारतीय लोकांनी तर स्पष्ट आपला मनसुबा बोलून दाखवला, आम्ही ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांना अजिबात सहकार्य करणार नाही, असहकार करू. या उलट आम्ही इंग्रजांच्या विरोधात सविनय कायदेभंगाचा एल्गार पुन्हा एकदा पुकारू अशा प्रकारची चिथावणी रामगडच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने दिलं. त्यामुळं प्रचंड असंतोषाची परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली होती. मग इंग्रजांनी ती परिस्थिती शांत करण्यासाठी आणि भारतीयांचा सपोर्ट दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना मिळावा याच्यासाठी ही ऑगस्ट घोषणा ही घोषित केलेली आपल्याला पाहायला भेटते. लॉर्ड लिंलिथगोनं 8 ऑगस्ट 1940 ला ही घोषणा केली आणि या घोषणेनुसार भारतीयांना आम्ही काय देणार आहोत हे सांगितलं. बघा, या ऑगस्ट घोषणेनुसार पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे कुठला तर गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात, बघा व्हाईसरॉयच्या किंवा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा आम्ही काय करू विस्तार करू आणि विस्तार करून या मंडळामध्ये भारतीय सदस्यांना स्थान देऊ. हा पहिला मुद्दा नमूद केला. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण पाहतोय काय सांगितलं, युद्ध समाप्तीनंतर भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी हिंदी प्रतिनिधींची घटना परिषद बोलवली जाईल. कधी महायुद्ध संपल्यानंतर. तोपर्यंत आम्हाला याच्या मोबदल्यात काय करावं, भारतीयांनी सपोर्ट करावा, भारतीयांनी मदत करावी. युद्ध संपल्यानंतर भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी भारतीय लोकांची घटना परिषद निर्माण केली जाईल असं या ऑगस्ट ऑफर मध्ये नमूद केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ही जी आपण पाहतोय ऑगस्ट ऑफर मधले मुद्दे ही भारतीयांना या ठिकाणी आपण पाहतो पूर्वीच आमिष दाखवलेले आपल्याला दिसून येत आहेत. उलट एवढंच नाही, या ऑगस्ट ऑफर मध्ये आणखीन एक मुद्दा होता, भारताला आम्ही वसाहतीचं स्वराज्य देऊ. हे अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी इंग्रज सरकार भारतातल्या जनतेला सांगते, परंतु वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा अजिबात मिळालेला नाही. तशी मागणी आमची 1905 लाच होती वसाहतीच्या स्वराज्याच्या दर्जाची, परंतु 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये आम्ही स्पष्ट करून टाकलं आता आम्हाला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा नकोय, आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930 ला साजरा केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याच अनुषंगाने भारतामध्ये चळवळ ही स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेली आपल्याला पाहायला भेटते. पण ऑगस्ट ऑफर मध्ये मात्र आपण पाहतोय पुन्हा तोच उल्लेख आहे, भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्यात येईल. ह्या गोष्टीवर पंडित जवाहरलाल नेहरूने उत्तर दिलं, भारताला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा आता मृत झालेला आहे, आम्हाला पाहिजे तर संपूर्ण स्वातंत्र्य हवंय, स्वराज्य हवंय. त्यामुळं आम्हाला ही ऑगस्ट ऑफर मान्य नाही. काँग्रेसनं ही ऑगस्ट ऑफर फेटाळून लावली आपल्याला पाहायला भेटते. काँग्रेसनं ही ऑगस्ट ऑफर फेटाळून लावली आणि मग इथून पुढे मग आपण पाहतोय राष्ट्रीय काँग्रेसनं आपल्या हातामध्ये घेतला तो पुढचा कार्यक्रम, तो म्हणजे कुठला तर वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीचा. आता ही वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ ही नेमकी का सुरू झाली बघा, वाटलं असतं तर आपण एक सविनय कायदेभंगाची चळवळ जसं 1930 मध्ये आपण सुरू केली त्या धर्तीवर आपण सुरू करू शकलो असतो. परंतु गांधीजींच्या म्हणण्यानुसार काय आलं की बाबा इंग्लंड हे लोकशाही पूजक राष्ट्र आहे. मग आपण काय करायचंय,
लोकशाहीला घातक नाही ठरायचं, लोकशाहीला मारक ठरायचं नाही, परंतु आपल्या मागण्या मात्र इंग्रज सरकारकडे लावून धरायच्या. मग भारतातलं इंग्रज सरकार हे अधिक अडचणीत न आणता आपल्या मागण्या मात्र लावून धरण्यासाठी गांधीजींनी आपण पाहतोय कुठलीही चळवळ, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि 17 ऑक्टोबर 1940 रोजी गांधीजींच्याच नेतृत्वाखाली वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीचा उद्देश काय, तर शांततामय मार्गाने अहिंसक पद्धतीने युद्धविरोधी प्रचार करणे. बघा, सुंदर विचार आहे गांधीजींचा. शांततामय मार्गाने अहिंसक पद्धतीने युद्ध विरोधी प्रचार करणे ही वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्यासाठी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नियुक्त केलं कुणाला, तर आपण पाहतोय आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नियुक्त केलं. दुसरे, तिसरे, चौथे हे परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारण्यात येतात, त्यामुळे याच्याकडे सुद्धा थोडंसं आपण गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. बघा, पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे, दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरे सरदार वल्लभभाई पटेल, चौथे मौलाना अबुल कलाम आझाद. ही पहिली 4 तरी किमान आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवले पाहिजे. जवळजवळ 25,000 वैयक्तिक सत्याग्रहींनी या वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीत सहभाग नोंदवलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि एकट्याने ब्रिटिश सरकारचा बघा चौकामध्ये उभा राहून विरोध केलेला आपल्याला पाहायला भेटतो. शांततामय मार्गाने युद्धविरोधी प्रचार केला आपल्याला दिसून येतो. 1942 पर्यंत, 1942च्या मध्यापर्यंत, काही पुस्तकामध्ये डिसेंबर 1942 पर्यंत ही वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू होती, अशा प्रकारचं सुद्धा म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघ, पण 1942 मध्ये ही वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ गांधीजींनी मागे घेतली. त्याचं कारण आहे का, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या बाजूनं जे जपान लढत होतं ते जपान भारताच्या सीमेलगत लागून असलेल्या ब्रह्मदेशामध्ये येऊन ठेपलेला आहे. आता ब्रह्मदेश जपानच्या ताब्यात गेला, ब्रह्मदेशातून इंग्रजांची माघार सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटते, पिछेहाट सुरू झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आता गांधीजींना वाटलं की आता वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू ठेवून काही उपयोग होणार नाही. जपान जर भारतावर आक्रमण करू लागलं तर ते कुणामुळे आक्रमण होणार आहे, इंग्रजांमुळे आक्रमण होणार आहे. त्यामुळं इंग्रजांना आता निर्वाणीचा इशारा दिला पाहिजे, देणं गरजेचं आहे. यातूनच मग आपण पाहतो गांधीजींनी चले जावच्या चळवळीच्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम पुढे राबवलेला आपल्याला पाहायला भेटतो, किंवा चले जाव चळवळीची ही पार्श्वभूमी अधिक मजबूत झालेली आपल्याला दिसून येते. पण या दरम्यान बघा, चले जाव चळवळ सुरू होण्याच्या अगोदर इंग्रजांनी आणखीन एक प्रयत्न केला की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचा सपोर्ट इंग्रजांना मिळावा, इंग्लंडला मिळावा याच्यासाठी. तो प्रयत्न म्हणजे कोणता होता, तर तो प्रयत्न म्हणजे आपण पाहतोय क्रिप्स मिशन. बघा, सर स्टॅफर्ड क्रिप्स याच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. मग ते क्रिप्स मिशन काय मिशन हे 1942 मध्ये आपण पाहतोय भारतामध्ये तडजोडी घडवून आणण्यासाठी पाठवलेले एक शस्त्र असलेला आपल्याला पाहायला भेटते इंग्लंडचा. सर स्टॅफर्ड क्रिप्स आपण पाहतोय इंग्लंड मधल्या मजूर पक्षाचा नेता, जे की मजूर पक्ष नेहमी भारतीयांच्या बाजूने सकारात्मक विचार करणारा. त्या अनुषंगाने तरी भारताचा सपोर्ट दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडला मिळेल या उद्देशानं सर स्टॅफर्ड क्रिप्स याच्या नेतृत्वाखाली 1942 मध्ये हे क्रिप्स मिशन आपण पाहतोय भारतात आलं. कधी आलं बघा हे क्रिप्स मिशन आपण पाहतोय. हे क्रिप्स मिशन 23 मार्च 1942 ला भारतात आले आणि भारतात येऊन या क्रिप्स मिशननं अभ्यासाअंती एक अहवाल तयार केला आणि 29 मार्च 1942 रोजी या क्रिप्स मिशननं आपला अहवाल सादर केला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या अहवालामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या या जर पाहिजे असतील तर इथं आहेत. बघा या अहवालात पहिली तरतूद आपण पाहतो काय सांगितली, भारताला लवकरात लवकरच वसाहतीचं स्वराज्य दिलं जाईल. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा ऑगस्ट ऑफर मध्ये जो मुद्दा इन्क्लूड केलेला होता तोच मुद्दा आपण पाहतोय इथं क्रिप्सनं सुद्धा मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो. भारताला लवकरच वसाहतीचं स्वराज्य दिलं जाईल. दुसरा मुद्दा, व्हाईसरॉयचं कार्यकारी मंडळ जे आहे त्या कार्यकारी मंडळात सर्वच सदस्य आता भारतीय राहतील. ऑगस्ट ऑफर मध्ये काय म्हणलं होतं, जास्तीत जास्त सदस्य भारतीय असतील असं सांगितलं होतं. पण क्रिप्सनं मात्र या ठिकाणी सांगितलं आपल्या तरतुदीमध्ये
व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सर्व सदस्य भारतीय असतील. बर, पुढे जाऊन आणखीन काय सांगितले या क्रिप्स मिशन मध्ये? संरक्षण खातं वगळता बाकीची सर्व पदं ही भारतीयांनाच दिली जातील. बघा, महत्वाचा मुद्दा. संरक्षण वगळता सर्व खाती ही भारतीयांनाच दिली जातील असं सांगितलं. बर, पुढे आपण पाहतो महायुद्धानंतर घटना समिती स्थापन केली जाईल आणि ती घटना पूर्णपणे भारतीय सदस्यांचीच असेल असंही या ठिकाणी सांगितलं. इव्हन एवढंच नाही, महायुद्ध संपल्यानंतर भारतात एक संघराज्य स्थापन केलं जाईल आणि ते संघराज्य, बघा, भारतात एक संघराज्य निर्माण केलं जाईल व ते संघराज्य प्रांत आणि संस्थानिक यांचं मिळून असेल. भारतामध्ये जे काही प्रांत असतील आणि संस्थानिक असतील यांचं मिळून ते संघराज्य असेल. पण या संघराज्यामध्ये संस्थानिकांना व प्रांतांना सहभागी व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे हा पूर्णपणे निर्णय त्यांच्यावर असेल. म्हणजे स्वयंनिर्णयाचा अधिकार हा क्रिप्स मिशननं या संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी केलेला आपल्याला पाहायला भेटतो. ही एक तरतूद महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते. अशा तरतुदीचा अहवाल क्रिप्सनं 29 मार्च 1942 ला सादर केला आपल्याला पाहायला भेटतो. मग परिणाम झाला काय? मग याच्यावर क्रिप्स मिशनवर ज्या काही परिणाम झाल्या, प्रतिक्रिया उमटलेल्या आपल्याला पाहायला भेटतात, त्याही एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. बघा, मग काय परिणाम झाला? मग आपण पाहतोय साहजिकच आम्हाला वसाहतीचं स्वराज्य नको होतं, आता आम्हाला पूर्ण स्वराज्य हवं होतं. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसनं ही योजना काय केली असेल? स्वीकारली का? नाही, धुडकावून लावली, फेटाळून लावली. त्याचबरोबर मुस्लिम लीगनं सुद्धा ही क्रिप्स मिशन योजना फेटाळली. का? कारण आपण पाहतोय 27वा अधिवेशन 1940 ला भरलं होतं काँग्रेस मुस्लिम लीगचं. त्याच्यात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र, द्विराष्ट्राचा पुरस्कार केला होता आणि बहुसंख्याक मुस्लिम प्रांतांचं म्हणून या ठिकाणी आता मुस्लिम लीगला काय हवं होतं? एक मुस्लिम राष्ट्र हवं होतं, पाकिस्तान हवं होतं. पण त्या पाकिस्तानचा सुद्धा उल्लेख आपण पाहतोय क्रिप्स मिशन मध्ये अजिबात केलेला नव्हता. म्हणून मुस्लिम लीगनेही, बॅरिस्टर जिनानेही ही योजना फेटाळून लावलेली आपल्याला पाहायला भेटते. इव्हन ही दोनच पक्ष नाहीत, हिंदू महासभा आहे, बरं, हिंदू महासभा आहे, शीख समुदाय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांनी सुद्धा ही क्रिप्स योजना ही पूर्णपणे फेटाळून लावलेली आपल्याला पाहायला भेटते. हिंदू महासभेने तर या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. क्रिप्स मिशन म्हणजे काय? तर क्रिप्स मिशन म्हणजे काय करते बघा, क्रिप्स मिशननं काय केलं? ह्या क्रिप्स मिशन योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा जिवंत विषाणू हा भारतामध्ये रोवला. क्रिप्स मिशननं काय केलं बघा, क्रिप्स मिशननं पाकिस्तान नावाचा जिवंत विषाणू भारतामध्ये पेरला. अशा प्रकारचं मत हिंदू महासभेनं मांडलं. इव्हन एवढंच नाही, राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा आमचे महात्मा गांधीजी यांनी सुद्धा मत मांडलं. काय म्हणले क्रिप्स मिशनला? क्रिप्स मिशन म्हणजे क्रिप्स मिशननं देऊ केलेल्या योजना किंवा ज्या जाहीर केलेल्या तरतुदी आहेत त्या म्हणजे कशा आहेत? बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक, अशा प्रकारचं वर्णन गांधीजींनी क्रिप्स मिशन विषयी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि शेवटी आता आपण पाहतोय क्रिप्स मिशन हे पूर्णपणे असफल ठरलं. क्रिप्सची शिष्टाई पूर्णपणे अपयशी ठरलेली आपल्याला पाहायला भेटते आणि दिवसेंदिवस भारतामध्ये राजकीय ताणतणाव हा प्रचंड प्रमाणात वाढला. कारण ब्रह्मदेशावर आक्रमण करून जपानने ब्रह्मदेश ताब्यात घेतला. आता जपान केव्हाही भारतावर आक्रमण करू शकतो. त्यासाठी आता आपण स्वस्थ बसून चालणार नाही. इंग्रजांना आपण अंतिम आणि निकालाचा इशारा दिला पाहिजे आणि त्यातूनच मग आपण पाहतोय जन्म घेतला तो कुठल्या चळवळीनं? चले जाव चळवळीनं. शेवटी आपण पाहतो गांधीजी, राष्ट्रीय काँग्रेसची महासमिती, कार्यकारिणीची बैठक, याच्यामध्ये ही सर्व चर्चा होऊ लागलेली आपल्याला पाहायला भेटते. आता स्वस्थ बसून चालणार नाही, आता अंतिम लढा लढला पाहिजे, इंग्रजांना चालते व्हा म्हणलं पाहिजे. मग कशा पद्धतीनं ही चले जावची चळवळ सुरुवात झाली हे सुद्धा पाहणं आपल्याला आता गरजेचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाची भीषणता, क्रिप्स मिशनचे अपयश, जपानच्या आक्रमणाची वाढती भीती, या सर्वातून चलेजाव चळवळीची एक मुख्य पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि यांना कारण सुद्धा आपण संबोधू शकतो. दुसऱ्या महायुद्धामधली राजकीय पेच प्रसंग असतील किंवा आपण पाहतोय क्रिप्स मिशनचं अपयश असेल किंवा ऑगस्ट ऑफरचं अपयश असेल. बघा,
किंवा जपानच्या आक्रमणाची भीती असेल. ह्या सगळ्यामुळे आपण पाहतोय, ह्या सर्वांमुळे काय झालं तर चलेजाव चळवळीची एक प्रचंड मजबूत अशी पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इंग्रज सरकार भारतामधला राजकीय पेचप्रसंग सोडवण्यामध्ये अपयशी ठरलं आणि जपानच्या वाढत्या आक्रमणाची भीती आता दिवसेंदिवस प्रचंड वाटू लागल्यानंतर मात्र राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं, 14 जुलै 1942 रोजी 14 जुलै 1942 रोजी वर्धा इथं काँग्रेसच्या महासमितीची बैठक भरवली आणि त्या बैठकीमध्ये आपण पाहतोय गांधीजींनी चलेजाव चळवळीचा प्रस्ताव मांडलेला आपल्याला पाहायला भेटतो. काँग्रेसच्या नेत्यांनी चलेजाव चळवळीचा प्रस्ताव मांडला आणि प्रस्ताव तर मांडलाच मांडला. हा चलेजावचा प्रस्ताव म्हणजे काय, भारताला आता स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. बघा, चलेजाव इंग्रजांनो चालते व्हा, जपान आमच्यावर आक्रमण करणार नाही, फक्त तुम्ही आहात म्हणून भारतावर जपान आक्रमण करेल यासाठी इंग्रजांनी आता चालतं झालं पाहिजे. छोडो भारत अशा प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय प्रस्ताव हा वर्धा बैठकीमध्ये मांडला गेलेला आपल्याला दिसतो. आणि याच बैठकीमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा हा ठराव मान्य झाला. आणि भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव जर मान्य नाही झाला तर निश्चित स्वरूपामध्ये आमच्या राजकीय हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी आम्ही अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू करू असा इशाराही या वर्धा बैठकीमधून इंग्रज सरकारला काँग्रेसच्या महासमितीने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरं, एवढंच नाही, या स्वातंत्र्याच्या ठरावाचा किंवा आपण पाहतोय चलेजावचा जो काही ठराव मांडला आणि तो मान्य नाही झाला तर आम्ही अहिंसक मार्गाने आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा दिला. आणि हा ठराव मान्य करून घेण्यासाठी अल्टिमेटम सुद्धा दिला. राष्ट्रीय काँग्रेसनं 24 दिवस इंग्रज सरकारला विचार करण्यासाठी दिले. आमची मागणी मान्य करा 24 दिवसात, अन्यथा आम्ही अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू करू असाही इशारा दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. 24 दिवस उलटून गेले. काँग्रेसच्या या मागणीकडे इंग्रज सरकारनं ढुंकून सुद्धा पाहिलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळं शेवटी आता राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी वर्धा येथून मुंबईमध्ये मग आपण पाहतोय 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं महासमितीचं विशेष अधिवेशन आझाद मैदान सीएसटीच्या समोर आहे सुद्धा आपण पाहतो. त्यावेळेस त्याचं नाव होतं ग्वालियर टँक मैदान, ज्याचं आज नाव आहे आझाद मैदान. हरकत नाही. 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आपण पाहतोय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासमितीचं विशेष अधिवेशन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली भरवलं. आणि त्या अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी चले जाओचा प्रस्ताव मांडला. तो बहुमताने, प्रचंड बहुमताने मंजूर करून घेतला आणि चले जाओची चळवळ आता 9 ऑगस्ट 1942 पासून सुरू होईल आणि त्या चळवळीचं नेतृत्व पूर्णपणे हे गांधीजींच्याच हातामध्ये असेल. हा प्रस्ताव पारित झाला. पारित झाल्यानंतर गांधीजी भाषणासाठी उठले. गांधीजींनी जवळजवळ 2.5 तास भाषण केलं असं इतिहासकार सांगतात. 2.5 तास. काही पुस्तकामध्ये सांगितलेलं 3 तास म्हणलेलं आहे, काही पुस्तकामध्ये कोणी 70 मिनिट म्हणलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण 2.5 तास जवळपास हे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. पण गांधीजींनी 2.5 तास या ठिकाणी आपण पाहतोय ह्या चलेजाव चळवळीचं स्वरूप काय असेल, ह्या चलेजाव चळवळीचा कार्यक्रम काय असेल आणि कशा पद्धतीने ही चळवळ सुरू होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. अहिंसक मार्गाने हे आंदोलन सुरू करायचं गांधीजींनी ठरवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग शेवटी आपण पाहतोय 8 ऑगस्टला हे अधिवेशन संपलं. 9 ऑगस्ट 1942 पासून हे आंदोलन सुरू होणार. खरं तर याच्या पाठीमागे सुद्धा पार्श्वभूमी बघा. 9 ऑगस्टचा हा दिवस काँग्रेसनं का साधला? 9 ऑगस्ट 1925 ला भारताच्या इतिहासामध्ये क्रांतिकारी गटानं रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली काकोरी कांड केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याच दिवसाचं औचित्य पुढे भगतसिंगांनी साधून दरवर्षी या काकोरी कांडाचं औचित्य साधूनच काय केलं, तो दिवस साजरा करण्याचं ठरवलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि योगायोगानं 9 ऑगस्ट हा दिवस आपण पाहतोय हा राष्ट्रीय काँग्रेसनं देखील या ठिकाणी स्वीकारायला आपल्याला दिसतो. आणि त्याच दिवशी चले जावची चळवळ सुरू करायचं ठरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग आपण पाहतो 9 ऑगस्टचा दिवस उजळला, परंतु 9 ऑगस्टच्याच पहाटे चले जाव चळवळ सुरू होणार 9 ऑगस्टला. म्हणून इंग्रज सरकारनं आता पूर्ण ही चले जावची चळवळ दडपून टाकण्यासाठी
इत्थंभूत व्यवस्था लावलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण इंग्रजांना भारतामध्ये जास्तीत जास्त आता असंतोष नको होता. ही चळवळ कोणत्याही मार्गाने दडपून टाकायचा अशा प्रकारचा विचार इंग्रजांचा असलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून इंग्रज सरकारनं काय केलं तर 9 ऑगस्टच्याच पहाटे महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद असे अनेक नेते बघा, ज्या नेते जी की प्रमुख नेते चळवळीशी संलग्नित असणारे नेते, जयप्रकाश नारायण असतील, ह्या सगळ्या नेत्यांना आपण पाहतोय इंग्रज सरकारनं रातोरात अटक केली आणि अज्ञात स्थळी नेऊन ठेवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. अज्ञात स्थळी नेऊन ठेवलेलं आपल्याला दिसून येतं, जेणेकरून ही चळवळ पूर्णपणे दडपून टाकायची होती इंग्रजांना. मग याच्या बाबतीत परीक्षेत आपल्याला प्रश्न पडतात मित्रांनो, हमखास प्रश्न पडतात. जसं की 9 ऑगस्टच्या पहाटे महात्मा गांधीजींसह इतर कोण कोण सहकारी आगा खान पॅलेस मध्ये ठेवण्यात आले, किंवा अहमदनगरच्या तुरुंगामध्ये कोण कोण सहकारी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ठेवण्यात आलेले होते, हे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं ठरतं. मग आपण बघूया गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या इतर नेत्यांना कुठे तुरुंगात ठेवलं किंवा कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे. चलेजावची चळवळ 9 ऑगस्ट 1942 ला सुरू होणार म्हणल्यानंतर इंग्रज सरकारनं राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अटक केलेली आपल्याला पाहायला भेटते. मुंबई प्रांतातून 9 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबई प्रांतातील 54 नेत्यांना अटक केलेली आपल्याला पाहायला भेटते. मुंबई प्रांतात त्यामध्ये शंकरराव देव, सका पाटील, युसुफ मेहराली, अशोक मेहता, सरोजिनी नायडू, शांताबाई वेंगसरकर ही नावं महत्वाची आहेत विद्यार्थी मित्रांनो. आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो या घटकावर. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई प्रांतातून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना चलेजाव चळवळी दरम्यान अटक करण्यात आली, त्यातली ही काही प्रमुख नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शंकरराव देव, सका पाटील, सरोजिनी नायडू असतील, युसुफ मेहराली असतील, अशोक मेहता असतील, शांताबाई वेंगसरकर असतील, ह्या नेत्यांना अटक केलेली आपल्याला पाहायला भेटेल. खरं तर आपण पाहतो 9 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली आता चळवळ सुरू होणार. त्यामुळं सर्व जनसमुदाय आता गांधीजींची आतुरतेनं वाट पाहत होता. परंतु इंग्रज सरकारनं दडपशाही करून गांधीजींना रातोरात आपण पाहतोय त्यांच्या घरातून उचलून त्यांना स्थानबद्ध केलं. कुठं? आगा खान पॅलेस मध्ये. मग परीक्षेत असंही विचारण्यात येऊ शकतं, आगा खान चलेजाव चळवळी दरम्यान आगा खान पॅलेस मध्ये खालीलपैकी कोणत्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं, नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं. गांधीजींना तुरुंगातही ठेवू शकलं असतं इंग्रज सरकार, परंतु इंग्रज सरकारनं गांधीजींना तुरुंगात ठेवलं नाही. कारण गांधीजींचं वाढलेलं वय आणि त्यातून जर गांधीजींना जर काही हानी पोहोचली असती तर निश्चितच भारत हा रक्तरंजित क्रांती घडून आणू शकला असता. त्यामुळं गांधीजींना तुरुंगात न ठेवता पुण्याच्या आगा खान पॅलेस मध्ये ठेवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुण्याचा आगा खान पॅलेस एक हिस्ट्रिकल प्लेस आहे. पुण्यामधल्या विद्यार्थ्यांनी खरं तर बघणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी इतिहास हा गांधीजींचा इतिहास आपल्याला तिथं पाहायला भेटतो. मग आगा खान पॅलेस मध्ये कोणत्या कोणत्या नेत्यांना गांधीजींसोबत ठेवलं, का एकटे गांधीजींच होते? नाही, गांधीजींसोबत आपण पाहतो बघा आगा खान पॅलेस मध्ये महात्मा गांधीजी, महादेव देसाई हे आपण पाहतोय. गांधीजींच्या निकटवर्ती सहकारी यांना सुद्धा गांधीजींसोबत अटक केलं आणि आगा खान पॅलेस मध्ये ठेवलं. पण योगायोगानं 15 ऑगस्ट 1942 रोजी महादेव देसाईंना आगा खान पॅलेस मध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच महादेव देसाईंचा मृत्यू झाला. महादेव देसाईंचं पार्थिव शरीर हे त्यांच्या घरच्यांना सुद्धा देऊ दिलेलं नाहीये. शेवटी महात्मा गांधीजींनी आगा खान पॅलेस मध्ये स्वतःच्या हातानं अग्निदाह संस्कार महादेव देसाईवर केलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे असाही प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतो, आगा खान पॅलेस मध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावली. मग त्यामध्ये आपण पाहतोय महादेव देसाई हे नाव आपल्याला दिसून येतं. इव्हन एवढंच नाही, सरोजिनी नायडू आगा खान पॅलेस मध्ये होत्या, त्यांना सुद्धा स्थानबद्ध केलं होतं. मीराबाई आहेत, कस्तुरबा गांधी आहेत. आता कस्तुरबा गांधी यांनी तर काय केलं, गांधीजींना ज्यावेळेस अटक केलं 9 ऑगस्ट 1942 पहाटे, त्यावेळेस स्वतः कस्तुरबा गांधींनी शिवाजी पार्कच्या मैदानावर या ठिकाणी जनसमुदायाला आव्हान केले की मी सायंकाळी 6 वाजता गांधीजी ऐवजी आता भाषण करणार आणि लढ्याचं नेतृत्व मी माझ्या हाती घेणार म्हणल्यानंतर इंग्रज सरकारनं या कस्तुरबा गांधींना सुद्धा अटक केला आणि आगा खान पॅलेस मध्ये टाकलं. इव्हन प्यारेलाल
म्युझिशियन नाही आहेत, प्यारेलाल हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. प्यारेलाल यांना सुद्धा आपण पाहतोय आगा खान पॅलेसमध्ये ठेवलंय. याच्या व्यतिरिक्त आणखी मातबर नेते होती, पंडित जवाहरलाल नेहरू होती. पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण पाहतो अहमदनगरच्या किल्ल्यात, अहमदनगरच्या तुरुंगामध्ये बंदिस्त केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग अहमदनगरच्या तुरुंगात आणखी कोण कोण होतं बघा. अहमदनगरच्या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, आणि याच तुरुंगामध्ये बसून पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ तिथं कंप्लीट केलेला आपल्याला पाहायला भेटतो. तिथं लिहिलेला आपल्याला दिसून येतो, भारत एक खोज असं आपण त्याला म्हणतो, डिस्कवरी ऑफ इंडिया. पंडित जवाहरलाल नेहरू अहमदनगरच्या तुरुंगात होते. पुढे पी सीतारामय्या हे सुद्धा नाव आपल्याला पाहायला भेटतं. हे यांना सुद्धा अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले. बरं, पुढे आपण पाहतो असफ अली यांना सुद्धा अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. मौलाना आझाद आहे, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, यांना सुद्धा आपण पाहतो पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत अहमदनगरच्या तुरुंगामध्ये बंदिस्त केलेलं आपल्याला दिसतं. इव्हन एवढंच नाही, त्या काळामध्ये आपण पाहतो राजेंद्र प्रसाद यांना पाटणा इथल्या तुरुंगात कैद करून ठेवलं. इव्हन 1942च्या चळवळीमध्ये समाजवादी विचारांचा पगडा असणारे तरुण आणि भारतामध्ये जवळजवळ एक साम्यवादी विचाराच्या दृष्टिकोनातून रान पेटवणारे आपण पाहतो जयप्रकाश नारायण यांना हजीराबाग इथल्या तुरुंगात कैदेत ठेवलं. परंतु हजीराबाग इथला तुरुंग फोडून जयप्रकाश नारायण पळून गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. कुठे गेले? नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरीवर. आणि तिथंच मग थांबून आपण पाहतो काय करतायत, आझाद दल दस्ता नावाची एक संघटना स्थापन करतायत आणि तिच्या माध्यमातून क्रांतिकारी कार्य जयप्रकाश नारायण हे करताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि ही स्थानबद्ध केलेली नेते आपल्याला पाहायला भेटतात 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये. मग आता आपण पाहतोय चलेजाव चळवळ ही नेत्याविना कशी चालणार, कारण सर्वच नेते मातबर नेते जी कोणी राष्ट्रीय काँग्रेसची महत्वपूर्ण नेते होती ती सगळी इंग्रजांनी काय केले, स्थानबद्ध करून टाकले, सगळ्यांना अटक केली. त्यामुळे चळवळीचं नेतृत्व आता आपण पाहतोय आपोआप स्थानिक नेत्यांकडे चालत आलं आणि जी चळवळ अहिंसक मार्गाने चालू होती ती हिंसात्मक कृती करून पुढे सुरू झाली. कारण आपण पाहतोय गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानावर इंग्रज सरकारच्या विरोधात चळवळ करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला नारा दिला होता, करेंगे या मरेंगे, करेंगे या मरेंगे. युसुफ मेहर अलीने नारा दिला, चले जाओ. या नाऱ्याला अनुसरूनच मग सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नेते, स्थानिक नेते ही कार्य करू लागलेले आपल्याला पाहायला भेटतात. स्वयंस्फूर्तीनं ही चले जाऊची चळवळ आता ही कार्यान्वित झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि मग ही चळवळ महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालली गेली याच्या बाबतीमध्ये आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.